भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा मतदारसंघ ठाणे जिल्ह्यामध्ये येतो, तर सध्या भाजपचे कपिल पाटील या जागेवरून खासदार आहेत. भिवंडी लोकसभा मतदारसंघ 2008 मध्ये अस्तित्वात आला तेव्हापासून म्हणजे 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तर 2014 आणि 19 मध्ये भाजपने ही जागा जिंकून आणली. 2009 मध्ये सुरेश तावरे इकडून खासदार म्हणून निवडून आले होते. तर 2014 आणि 2019 मध्ये भाजपचे कपिल पाटील यांनी आपली खासदारकी इथून कायम ठेवली आहे. आणि 2024 मध्ये कपिल पाटील हॅट्रिक मारणार का? कसा आहे भिवंडीचा राजकीय इतिहास आणि राजकीय भूगोल हेच आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी सिद्धेश आणि तुम्ही पाहताय 7/12 लोकसभेचा. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक छोटीशी आठवण. तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवरती पाहत असाल तर साम टीव्हीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवर जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर सामच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. आता भिवंडी लोकसभेचा भूगोल नेमका कसा आहे ते जाणून घेऊयात. भिवंडी लोकसभेमध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये भिवंडी ग्रामीण, शहापूर, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, कल्याण पश्चिम आणि मुरबाड हे मतदारसंघ येतात. तर भिवंडी ग्रामीण आणि शहापूर हे मतदारसंघ अनुसूचित प्रवर्गासाठी राखीव आहेत. 2014 मध्ये भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी तब्बल 4,10,752 मतं मिळवली, तर काँग्रेसकडून लढणारे विश्वनाथ पाटील यांना 3,01,452 इतकी मतं मिळाली. मतांचं मार्जिन पाहिलं तर 1,09,300 मतांनी कपिल पाटील यांनी पाटलांचाच पराभव केल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे या निवडणुकीत कपिल पाटलांचं पारडं जड असल्याचं समजलं. 2019 मध्ये कपिल पाटील पुन्हा निवडून आले, पण ते कसे तेही पाहूयात या आकडेवारीमधून. 2019च्या निवडणुकीमध्ये राजकीय समीकरणं थोडी वेगळी पाहायला मिळतात, कारण भाजपचे कपिल पाटील यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला असून त्यांना 5,23,583 मतं मिळाली होती. तर काँग्रेसचे उमेदवार असणारे आणि 2009ला खासदार असलेले सुरेश तावरे यांनी 2019ची खासदारकी लढवली, पण त्यांना अपयश आलं आणि ते पडले. त्यांना 3,67,254 मतं मिळाल्याचं बघायला मिळत आहे. 2014 आणि 2019ची आकडेवारी आपल्याला सगळी परिस्थिती सांगून जाते. 2014 मध्ये कपिल पाटलांनी भाजपकडून निवडणूक लढवली. यावेळी भाजपला 47.45% मतं मिळाली, तर काँग्रेसला 34.82% मतं मिळाली. त्यावेळेस भाजपचं वजन जास्त असल्याचं जाणवतं. पण या निवडणुकीत मनसेच्या फॅक्टरकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण 10.81% मतं मनसेने मिळवल्याचं दिसतं. 2019 मध्ये भाजपला 52.92% मतं मिळाल्याचं दिसतं, तर काँग्रेसला 37.17% मतं मिळाली आहेत. त्यामुळे 2019च्या निवडणुकीत समीकरण फारच वेगळं ठरलं. 2014 मध्ये आमदारांचं गणित पाहिलं तर भाजपचे 3, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचा 1 आमदार होता. तर 2019 मध्ये भाजपचे 2, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचा 1 आणि समाजवादी पक्षाचा 1 असं गणित पाहायला मिळतं. 2024 मधली आमदारांची आकडेवारी काय सांगते तेही एकदा पाहूयात. भिवंडी पश्चिममधून महेश चौगुले तर मुरबाडमधून किसन कथोरे हे भाजपचे 2 आमदार आहेत. रईस शेख हे समाजवादी पक्षाचे एकमेव आमदार आहेत. भिवंडी ग्रामीणमधून शांताराम मोरे आणि कल्याण पश्चिममधून विश्वनाथ भुईर हे शिवसेनेचे 2 आमदार आहेत. तर शहापूरमधून दौलत दरोडा हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. आता काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरंही जाणून घेऊयात. ते प्रश्न कोणते आणि त्यांची उत्तरं काय बघूयात. प्रश्न क्रमांक 1, इथला उमेदवार दुसऱ्या पक्षातून आलेला होता का? उत्तर नाही. कपिल पाटील हे 2014 मध्ये त्यांना पहिल्यांदा खासदारकीचं तिकीट मिळालं. त्यानंतर 2014 आणि 19 मध्ये सुद्धा कपिल पाटील यांनी मैदान मारलं. प्रश्न क्रमांक 2, उमेदवार दुसऱ्यांदा निवडून आला की पहिल्यांदा? अर्थात दुसऱ्यांदा. युती किंवा आघाडीच्या उमेदवाराला फायदा झाला की तोटा झाला? तर अर्थात युतीला फायदा झाला असंच मागच्या 2 लोकसभा निवडणुकांमधनं दिसत आहे. कपिल पाटील यांना भाजपने तिसऱ्यांदा आता उमेदवारी दिली आहे, त्यामुळे महायुतीला याचा फायदा होईल असंही म्हटलं जाऊ शकतं. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, पक्षांमधील फुटीनंतरचं इथलं राजकारण नेमकं कसं आहे? तर उत्तर आहे संमिश्र वातावरण आहे. 2014 आणि 2019 मध्ये खासदार कपिल पाटील यांना जनतेने चांगलाच पाठिंबा दिला. सध्या कपिल पाटील मोदी सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री आहेत. त्यांना भाजपने तिसऱ्यांदाही तिकीट दिलंय आणि ते जाहीरही केलंय. त्यामुळे पाटलांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झालाय. तर महाविकास आघाडीने
सुद्धा आपला इथला उमेदवार रिंगणात उतरवण्याचे संकेत दिलेत. त्यामुळे भिवंडी लोकसभेची जी निवडणूक आहे ती चांगलीच रंगतदार होणार यात शंका नाही. महाविकास आघाडीकडून लोकसभेसाठी दयानंद चोरगेंचं नाव चर्चेत असल्याचं बोललं जात आहे. पण 2024ची निवडणूक जी आहे ती भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटात होणार अशी ही एक शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे. त्यामागचं कारण असं आहे की सुरेश म्हात्रे यांनी नुकताच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश केलाय. ते भिवंडी लोकसभेची जागा कपिल पाटलांविरोधात लढवतील असंही बोललं जात आहे. 2014 मध्ये बाजी नेमकं कोण मारेल? कपिल पाटील हॅट्रिक मारतील का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकूणच भिवंडी लोकसभा मतदारसंघाची ही आकडेवारी पाहून तुम्हाला नेमकं काय वाटतं? कपिल पाटील खरंच हॅट्रिक मारू शकतील का? कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका.